श्रीराम जय राम जय जय राम. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जीव घातले. तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. पण त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितले की हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही, असे म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही. त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे. पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग? तो सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे असे आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भीतो का? तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का? पण आपल्याला तसे वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असे वाटते, पण हवाच असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते, प्रपंच असावाच असे आपल्याला वाटते, आणि भगवंत मात्र असला तर बरा असे वाटते. याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असं वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असूनही पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक यंत्रांनी आणि चाळण्याने चाळून काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. मग सुख कशात आहे? सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसावर आपली सत्ता नाही. म्हणून आपण आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये. भगवंताजवळ पोटापुरते मागायचा आपल्याला हक्क आहे, पण आपण लोभात सापडता कामा नये. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा, त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचीच जास्त आरास करतो. आमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. श्रीराम. द्रव्य जसे संसारी, भाव हवा परमार्थी. द्रव्य जसे संसारी, भाव हवा परमार्थी. भावे कळे देव, भावे मिळे देव. भावे कळे देव, भावे मिळे देव. सहज खात नैवेद्य, पाषाणाची मूर्ती. सहज खात नैवेद्य, पाषाणाची मूर्ती. द्रव्य जसे संसारी, भाव हवा परमार्थी. द्रव्य जसे संसारी, भाव हवा परमार्थी. देहे आचरावे कर्म, मुखे उच्चारिता नाम. देहे आचरावे कर्म, मुखे उच्चारिता नाम. स्तंभातही झाली भक्ता, ईश्वराची प्राप्ती. स्तंभातही झाली भक्ता, ईश्वराची प्राप्ती. द्रव्य जसे संसारी, भाव हवा परमार्थी. द्रव्य जसे संसारी, भाव हवा परमार्थी.
बीज जळे वासनेचे विस्मरण मीपणाचे. बीज जळे वासनेचे विस्मरण मीपणाचे. नारायण नेमे करी भक्तिभावी वसती. नारायण नेमे करी भक्तिभावी वसती. द्रव्य जसे संसारी भाव हवा परमार्थी. द्रव्य जसे संसारी भाव हवा परमार्थी. भाव हवा परमार्थी. भाव हवा परमार्थी. श्रीराम.